वेडा आहे का साहिल? वेडा म्हणजे काय, नगरच्या पुढे पोहोचला होता, फोन केला तेव्हा मी म्हटलं त्याला, दादा हद कर दी आपने. नाही पण इज क्यूट यार. तो ऑलरेडी गावाला गेला यार तिला आणायला. नाही नाही, गोड मुक्त आहे. एवढं निगेटिव्ह बोललो आपण तिला, पण तिने सगळं पॉझिटिव्हली घेतलं यार. जिद्दी आहे, अगदी मायासारखी. गावी गेली आणि पिठलं भाकरी शिकून आली आईकडनं. पण मी ना आता चाखून आलीये पिठलं भाकरी. इतकं भारी झालंय ना, पण तरी मला टेन्शन येतंय रे. मुक्ता हरली तर? माझ्याकडे ना टॉप क्लास प्लॅन. गौरव, आपण दोघं कुककडे जाऊया. हा, तू कॅप्टन ना बोलण्यात गुंतव, ओके? आणि मी तेवढ्यात खूप सारं मीठ घेऊन त्या पिठल्यात टाकून देते. घाण करून टाकूया त्याचं पिठलं. असं नाही करायचं. स्पर्धा कशी निकोप झाली पाहिजे. निकोप मीन्स जिद्दी मुक्ता, मायासारखी. मला तर खात्री आहे तीच जिंकणार. पण कसं? ब्रिटिश फिलॉसॉफर हेराल्ड अँडरसन याची एक थिअरी आहे. माणसाला त्याच गोष्टींचं आकर्षण वाटतं ज्या गोष्टींचा त्याला अनुभव नसतो. उदाहरणार्थ, आनंदी, तू कधी देव पाहिलास? नाही रे, पण तो असतो. एक्झॅक्टली. देवाचं प्रत्यक्ष दर्शन हे आपल्या अनुभव विश्वात नाही. म्हणून तुला देवाचं आकर्षण आहे. किंवा तू नेहमी प्रोटेक्टेड वातावरणात वाढलीस. श्रीमंती, चकचकीतपणाच पाहिलेस तू. त्यामुळे तुला हे असं अस्वच्छता, सगळ्यांनी एकत्र एका खोलीत राहणं याचं थ्रिल वाटतं. मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की आपल्या हॉटेलात आज जे लोक परीक्षक म्हणून आलेत ते सगळे कस्टमर्स हे शहरी आहेत. एका चकचकीत वातावरणात वाढलेले आहेत. त्यामुळे त्यांना या कॅप्टनच्या 5 स्टार पिठल्याचं नाही तर मुक्ताच्या गावरान पिठलं भाकरीचं आकर्षण असणार. मला तर खात्री आहे गावरान पिठलं भाकरीच त्यांना आवडणार. पॉइंट आहे. असं होऊ देत. तुझ्या तोंडात साखर पडव. चला चला, जरा स्पर्धेचं वातावरण तयार करूया. कमॉन कमॉन. मी लाईव्ह करते. ए, कोण विसरली? हे बघ, इंडियन पिठलं लीग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. टाळ्या. बस 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 बस. तर मंडळी, तुमच्या उजव्या बाजूला केळीच्या पानात ठेवलंय ते गावरान पिठलं भाकरी आणि डाव्या बाजूला प्लेट मध्ये सजवून ठेवलंय ते 5 स्टार पिठलं भाकरी. तर या दोन्ही मधली कुठली पिठलं भाकरी श्रेष्ठ आहे हे तुम्ही ठरवणार आहात, तुम्ही परीक्षक आहात. पण नुसतं टेबल मागे बसून वाह 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 तोडलंस असं म्हणण्या इतकं हे सोपं नाहीये. कारण जी पिठलं भाकरी तुमच्या जिभेवर चवींचं थैमान घालेल, जी पिठलं भाकरी तुमच्या पोटात जाऊन तुमच्या हृदयाची धडकन वाढवेल, त्या पिठलं भाकरीला तुमचं मत जाणार आहे. ओके? जर तुम्हाला गावरान पिठलं भाकरी आवडली तर तुम्ही काळ्या ठिकाणी टिक करणार आहात. आणि जर तुम्हाला 5 स्टार पिठलं भाकरी आवडली तर तुम्ही लाल जागी टिक करणार आहात. कसं आहे मित्रांनो, प्रसिद्ध इटालियन शेफ डेव्हिड रॉकोविटा यांनी सांगितलेल्या फूड टेस्टिंग थिअरीनुसार वाह वाह टाळ्या टाळ्या वाह 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 तोडलंस. वाह 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 वाह. तर या ठिकाणी आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी माननीय पप्या राणे बोलत आहेत. आजचे 2 शेफ, कॅप्टन कुक, आपले आचारी सनकी विचारी कॅप्टन कुक. आणि दुसरीकडे आहे एक नारी जी सगळ्यांना पडते भारी, भाई आपली मुक्ता खारी. दोघही कुक आमने सामने. मी आता घोषित करतो
की इंडियन पिठलं लीग सुरू कर. ऑन युअर मार्क, गेट सेट, खावा. Come on, पहिलवान, come on. बरं, तुमच्यापैकी कोणी पुण्याचं आहे का? तर तुम्हाला एक विशेष सूचना आहे. तिथे त्या बोर्डवर टिक करायचे. टिक का नाही? गुडवर आहे. सॉरी, तुम्ही पुण्याचे आहात का? नाही, मग का चिडतंय? मला शहरांवरून केलेले विनोद नाही आवडत. ओ, पहिले परीक्षा कुठलेले आहेत? बघूया कोणाला पॉइंट मिळतायत. ओ, आणि त्यांनी 5 स्टार पिठलं निवडलेलं आहे. नाईस नाईस नाईस. दुसरंही मत कॅप्टनलाच मिळालेलं आहे, 5 स्टार पिठल्याला. आणि तिसरे परीक्षा कुठलेले आहेत? कॉन्फिडन्स. तिसरंही मत कॅप्टनलाच मिळालेलं आहे, 5 स्टार पिठल्याला. चौथे परीक्षा कुठलेले आहेत? चौथाही मत कॅप्टनला मिळालेलं आहे, 5 स्टार पिठल्यालाच. सगळ्यांना आधीच एक प्रश्न विचारतो भाई. सगळ्यांना वाचता येतं ना? हा, कलर कळतात ना? हा 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 डावीकडचा 5 स्टार पिठलं भाकरी लाल आहे आणि उजवीकडचा काळा आहे, गावरान पिठलं भाकरी. हा. बाबा, आजपर्यंत आपण तुझ्याकडे काही नाही मागितलं. ही बोलण्याची पद्धत आहे. पण या पोरीसाठी काही नाही मागितलं. पोरींनी खरंच मेहनत करून केले, खूप टेस्टी झालंय. आपल्याला माहितीये, पण हा मराठी वेज खिमा पाव आहे. बाबा, टेस्ट करून बघा. आवडलं नाही तर सोडून द्या, पण आवडलं तर काहीतरी जादू करा. आणि पहिला मत मुक्ता यांना मिळालेला आहे. Yes! गावरान पिठलं पहिली टीक मिळालेली आहे. अर्थात एकच नारी सगळ्यांना भारी, आमची मुक्ता खारी. बाबाचा आशीर्वाद. Who are we here for? काय झालंय? भाई तू क्रॅक आहे जरा. काय झालंय भाई? मॅच ड्रॉ झाली.
म्हणजे दोघही विनर्स झाले ना? हो, पण याचाच अर्थ ऍट द सेम टाइम दोघही लुझर्सही झाले ना. लुझर्स. इट्स इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. नक्कीच तुम्ही लोकांनी काहीतरी गडबड केली. यू हॅव चीटेड. चीटिंग केलंय तुम्ही. ए बाई, हा, काय कटकट आहे? काय चिटिंग वगैरे केलेलं नाही बाई. बाई, धंद्यावर पोट आहे पण मनात खोट नाही. हे सगळे कस्टमर्स मॅनेज केलेत तुम्ही. पैसे दिलेत त्यांना. असं काहीतरी करायचं असतं तर मुक्तालाच सगळे मतं जावी असं काहीतरी केलं असतं ना. दोघांनाही समान मतं. असं का करू आम्ही? एक्झॅक्टली. हे बघा कॅप्टन, युनिव्हर्सल थिअरी आहे. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही मनापासून मिळवण्याचा प्रयत्न करता ना, तेव्हा सगळं जग ती तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमची मदत करतं. तुम्ही दोघांनी जीव लावून हे पिठलं भाकरी तयार करण्याचा प्रयत्न केलात. त्याची मिळालेली फळं आहेत. नॉनसेन्स. बकवास आहे हे. 35 वर्ष या फील्ड मध्ये आहे मी. 35 वर्ष शेफ आहे मी. ह्या माझ्या हाताने प्रत्येक मसाला बनवलाय मी टू परफेक्शन. प्रत्येक डिश 100% अॅक्युरेट असते माझी. चविष्ट. ही अशिक्षित गावंढळ मुलगी एका दिवसात आपल्या आईकडून पिठलं भाकरी बनवायला शिकून येते आणि माझ्या एवढीच मतं पडतात तिला. नो, कसं शक्य आहे? हिची पिठलं भाकरी माझ्या पिठलं भाकरीच्या तोडीची वाटते सगळ्यांना. नो, इम्पॉसिबल. अशक्य आहे. मी पाहिले ना तिची पिठलं भाकरी. ना परफेक्ट रंग, ना परफेक्ट वास. आणि गार्निशिंग तर असं होतं, एक घास तोंडाजवळ न्यायला सुद्धा लाज वाटेल मला. आणि ही पिठलं भाकरी हिला एवढी मतं मिळवून देते. नो. आणि ती माझ्याशी बरोबरी करते. कॅप्टन, लहान तोंडी मोठा घास घेते कॅप्टन. माझी काहीच लायकी नाही तुमच्या समोर. खरंच नाही. वयानं माझ्या बापासारखे आहात तुम्ही. आणि जेवणाच्या बाबतीत तर खरंच बाप आहात. पण फक्त माझ्यासोबत जे केलं ना ते या पिठलं भाकरी सोबत नका करू. म्हणजे नुसतं बघून त्याच्याबद्दल मतं नका मांडू मनात. कधी कधी ना जे दिसतं ते तसं नसतंच. नसेल याला रंग, तुमच्यासारखं स्टायलिश नसेल ते, पण एकदा चव तर घेऊन बघा. अहो, हेच खाल्लंय मी लहानपणापासून. माझ्या माईने याच्यावरच वाढवलंय आम्हाला. निदान न खाता तुमचं मत देऊन माझ्या आईचा अपमान तर करू नका.
खूपच छान बनवलीस पिठलं भाकरी. टू परफेक्शन. गॉड ब्लेस यू माय चाइल्ड. मी तुला चाइल्ड म्हणू शकतो, कारण आज माझी मुलगी असती तर ती तुझ्या एवढीच असती. सो गॉड ब्लेस यू. आणि हो, तुझ्या आईला सांग की तिची रेसिपी एकदम फॅन्टॅस्टिकली झोमलास्टिक होती. यू वन. जिंकलीस तू. ब्लेस यू. खरं सांगू का, ही स्पर्धा तू जिंकलीस मुक्ता, पण एवढा मोठा इगो बाजूला ठेवून कॅप्टनने स्वतःचा पराभव मान्य केला. मानला त्याला, तोही जिंकलाच आहे. इट्स वियर्ड. किती अनप्रेडिक्टेबल आहे हा माणूस. या माणसात पण काहीतरी चांगुलपणा आहे हे आज जाणवलं. आपण जाऊन बोलूया का त्यांच्याशी? ये भाई नको. आपल्याला काय वाटतं, त्याला जाऊ दे आपल्या वेनी. आपल्याला फारसं कळत नाही माणसातलं, पण ही मोठी माणसं आहे ना बाई, फणसासारखी असतात. बाहेरनं एकदम टणक वगैरे वागतात, पण आतून एकदम सेंटी बाई. हे पोरांच्यात अशी इन्व्हॉल्व वगैरे झाली ना की भाई एकदम सेंटी होऊन जातात आणि मग वेड्यासारखं वागायला लागतात. आले परत तर वेड्यासारखे वागतील. जाऊ दे त्यांना. आपला डॉन सुद्धा, आपले वडील सुद्धा तसेच. भाई खरं तर आतून एकदम सेंटी, पण आपण सेंटी झालो की चिडतात. ते म्हातारपण दुसरं बालपण असतं म्हणतात ना, ऍक्च्युअली खरं यार, मला आज पटलं. आणि नाही का, लहान मुलाला आपण एक दिवस फक्त असं एकटं ठेवलं तर ते चिडचिड होतं, रागावतं. याला तर सगळं आयुष्य एकट्याने काढायला लागणार आहे रे. ऍक्च्युली मला साहिल सांगत होता, मी तुम्हाला सांगितलं नाही. फारच मोठी ट्रॅजेडी यांची. ज्या वयात मुलीच्या खांद्यावर जबाबदारी सोपून मोकळं व्हायचं, त्या वयात मुलीला खांदा द्यायला लागलाय कॅप्टनला. ज्या वयात बायकोबरोबर 4 मोकळे श्वास घ्यायचे, त्या वयात बायकोला श्वास सोडताना पाहिलंय या माणसानं. यार, आपण यांना समजून घ्यायला हवं. हे असं शत्रू किंवा मालक म्हणून नाही, त्यांची मुलं म्हणून. माझा बाळ असता तर असंच असला असता. My little jokers. And now this is for me. Over and out. Bye-bye.